विकास झालाय का? तर 100% झालेला आहे. पण वेळ लागतोय. वेळ का लागतोय? की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पहिले 2.5 वर्ष ही यांच्याकडे गेली. म्हणजे हां. उद्धव साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळी इकडे काही झालं नाही. पण देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे आणि हं. त्यांच्या तत्परतेमुळे सगळं ही विकासाची कामं होत आहेत. पक्षाने 100 बूथवरती एक मंडल अध्यक्ष नेमलेला आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये, असं पूर्ण महाराष्ट्र प्रदेशामध्ये. त्याचप्रमाणे ह्या कल्याण जिल्ह्यामध्ये 20 मंडळ अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला, काम करणाऱ्याला भाव मिळतो. आणि मला जेव्हा एकदम समजलं, की बाबा मी जिल्हाधीश झालो, कारण आमच्याबरोबर 8 जण होते इच्छुक. म्हणजे माझ्यापेक्षा चांगले काम करणारे पण असतील किंवा वेगवेगळे असतील, सगळे आमचे आमचे सगळे इच्छुक होते. पण त्याच्यामध्ये माझी निवड झाली. मला बरं वाटलं, की खूप छान वाटलं, की मला एक संधी मिळाली हे काम करायला. कल्याण भाजपा जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच नंदकिशोर तथा नंदू परब यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्ष असा विलक्षण राजकीय प्रवास परब यांचा घडला आहे. याविषयी आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी जान्हवी मोरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. आपल्या सगळ्यांचं महाएमटीबी मध्ये स्वागत. सर, आपलंही महाएमटीबी मध्ये स्वागत आहे. आणि आपल्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती झालेली आहे. जिल्हाध्यक्ष पदावर त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन मुंबई तरुण भारतच्या वतीने. आपला भारतीय जनता पक्षात प्रवेश कसा झाला आणि कधी झाला? जेव्हा 2005 ला रवींद्र चव्हाण म्हणजे आपले दादा कल्याण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी संपूर्ण ह्या कल्याण डोंबिवलीतली सगळे तरुण मुलांना भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे मोठा एकदम आर्थिक ॲड केली. त्यावेळी आमचा सगळ्यांचा प्रवेश करून घेतला आणि चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्ही भाजपामध्ये प्रवेश झाला आणि त्याच वर्षी आमचं भाजपमध्ये झालं. बरं. 2005 ला. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्ष, हा प्रवास कसा होता त्याबद्दल आम्हाला सांगा. त्याबद्दल सांगायचं म्हणजे आज 2005 ला माझा प्रवेश झाल्यानंतर 2007 ला म्हणजे कल्याण ग्रामीणमध्ये पंचायत समितीच्या इलेक्शन्स लागल्या आणि छोटासा कार्यकर्ता होतो, बिल कामगाराचा मुलगा. चव्हाण साहेबांनी मला त्यावेळी आजदे ग्रामपंचायत पंचायत समिती होती, त्या पंचायतीमध्ये उभं केलं, इलेक्शनला तिकीट देऊन उभं केलं आणि त्यांनी जी त्यांची रणनीती, त्यांचं ते मॅनेजमेंट, त्यांचं सर्व ते काम करण्याची पद्धत आणि इलेक्शनचं त्यांच्या ते चाणक्य नीती, यावर त्यांनी पंचायत समितीमध्ये मला अतिशय म्हणजे भरघोस मध्ये निवडून आणलं. आणि संपूर्ण पंचायत समितीमध्ये म्हणजे त्या कल्याण पंचायतीमध्ये फक्त एकच उमेदवार होता, जो भाजपचा होतो. बाकी शिवसेनेचे होते, राष्ट्रवादीचे होते. पण भारतीय जनता पार्टीचा म्हणून एकच उमेदवार होतो आणि तोही निवडून आलेला होता. असं करता करता हळूहळू पुढे मग पंचायत समिती झाली, नंतर ग्रामपंचायत ग्रामीण मंडळ सदस्य झालो. 2012 ला मी ग्रामीण मंडळाचा अध्यक्ष झालो. चव्हाण साहेबांनी त्यावेळी मला मंडळाचे अध्यक्ष दिलं आणि मग त्यानंतर प्रवास जरा जोरात चालू झाला. ग्रामीण मंडळात जेव्हा बांधणी चालू केली 2000 झाल्यानंतर, पण 2015 ला 16 ला चव्हाण साहेबांनी परत मला जिल्ह्याचं सरचिटणीस केलं. सरचिटणीस केल्यानंतर परत ते सरचिटणीचं काम करता 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 थोडंसं ग्रामीणचं काम नंतर थोडंसं स्लो झालं असेल, तर त्यांनी मला परत ग्रामीण मंडळ अध्यक्ष केलं. परत म्हणजे वरती करून परत ग्रामीण अध्यक्ष केलं आणि परत तो ग्रामीण मंडळ अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे ग्रामीण विधानसभा माझ्याकडे दिली सांभाळायला. ग्रामीण विधानसभेमध्ये सगळी कामं करायला, म्हणजे विधानसभा प्रमुख केलं, मला प्रभारी केलं विधानसभेचं आणि सगळं पूर्ण विधानसभा बांधायला सांगितली. परत सरचिटणीस केलं आणि आज मी भारतीय जनता पार्टी या कल्याण जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आहे. पक्षश्रेष्ठींनी एवढी मोठी जबाबदारी आज तुमच्यावर दिलेली आहे, तर जेव्हा तुम्हाला कळालं जिल्हाध्यक्षपद तुम्हाला दिलेलं आहे, तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची? प्रतिक्रिया म्हणजे आता असं की ह्या पक्षामध्ये मी बघितलंय, भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला, काम करणाऱ्याला भाव मिळतो. आणि मला जेव्हा एकदम समजलं, की बाबा मी जिल्हाधीश झालो, कारण आमच्याबरोबर 8 जण होते इच्छुक. म्हणजे माझ्यापेक्षा चांगले काम करणारे पण असतील किंवा वेगवेगळे असतील, सगळे आमचे सगळे इच्छुक होते. पण त्याच्यामध्ये माझी निवड झाली. मला बरं वाटलं, की खूप छान वाटलं, की मला एक संधी मिळाली हे काम करायला. मला जे म्हणत होतं, की बाबा मला संधी मिळेल, मी करून दाखवीन, मला हे करायचं आहे, मला जिल्हाध्यक्षासाठी मला हे करायचं आहे. ती संधी मिळेल असं वाटलं आणि मी चव्हाण साहेबांचे आणि पक्षाचे खूप आभार मानतो, की मी संधीचा नक्कीच त्यांना त्याचं यश मिळवून देईल. बरोबर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आता पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. तर एक जिल्हा अध्यक्ष या नात्याने तुम्ही काही धोरण आखलेलं आहे का? नक्कीच केलंय, कारण भारतीय जनता पार्टीचा महापौर बसावा
ही माझी मनोमन इच्छा आहे बरं. की भारतीय जनता पार्टीचा माहोल बसला पाहिजे. यासाठी आम्ही काय केलंय, ह्या पूर्ण माझ्या कल्याण जिल्ह्यामध्ये 100 बूथवरती पक्षाने 100 बूथवरती एक मंडळ अध्यक्ष नेमलेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये, असं पूर्ण महाराष्ट्र प्रदेशामध्ये. त्याचप्रमाणे ह्या कल्याण जिल्ह्यामध्ये 20 मंडळ अध्यक्ष आहेत. म्हणजे संघटनाची बांधणी एवढी जोरात होईल, एवढी चांगल्या प्रकारे होऊ शकते की प्रत्येक मंडळ अध्यक्षाला आम्ही सांगितलेलं आहे, मी त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे की जे जे या कल्याण जिल्ह्यामध्ये मंडळ अध्यक्ष 20च्या 20 मंडळ अध्यक्ष आहेत, त्या प्रत्येकाने येत्या 30 तारखेपर्यंत स्वतःच्या मंडळाची कार्यकारिणी जाहीर करावी, स्वतःचे कार्यकर्ते जाहीर करून त्यांनी बूथवरची सगळी बांधणी करावी आणि आपण पार्लमेंट टू पंचायत जेव्हा मोदींचा जो धोरण आहे त्याप्रमाणे प्रत्येक मंडळाध्यक्षाने प्रत्येक बूथवरती पोचलं गेलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करावे. असे पूर्ण जर असेल जर झालं तर 100% आज मला असं गॅरंटी नाही, विश्वास आहे की ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर हा आमचाच बसणार. कारण कार्यकर्त्यांची फळी भाजपाकडे आहे पूर्ण. आणि हे कल्याण डोंबिवलीचं मात्र असं आहे की रवींद्र चव्हाण साहेबांनी एवढं मजबूत करून ठेवलं इथे त्या कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यकर्त्यांची फळी. आपण बघितलं असेल आताच इथे तिरंगा यात्रा पाहिली कशी एकदम, म्हणजे एवढे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले होते, सगळे लोक आले होते. म्हणजे रवींद्र चव्हाणवरती यांच्यावरती मानणारी लोक भरपूर आहेत. त्याच्यामुळे 100% ह्या आम्ही जी आम्ही रचना जो आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यामध्ये आम्ही सक्सेस होऊ. बरं. राजकारणातील आपला आदर्श कोण आहे? कोण सांगणार? ज्यांचं बघून आम्ही शिकलो, आम्ही वाढलो, आम्हाला ज्यांनी घडवलं. बरं. आम्ही एका दगडाला त्यांनी एक मूर्ती, एक त्यांनी आकार दिलाय, असे रवींद्र चव्हाण हेच आमचे आदर्श आहेत. बरं. आपण गेली अनेक वर्ष ग्रामीण भागाचं नेतृत्व केलेलं आहे, महापालिकेमध्ये गेली अनेक वर्ष आपली सत्ता आहे, तर ग्रामीण भागाचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं का? झालाय, चालू आहे. काय झालं 2015 पर्यंत हे संपूर्ण 27 गावं हे ग्रामीण मध्ये होती, म्हणजे ग्रामपंचायती होती. ग्रामपंचायतीमध्ये काय तेवढा विकास होत नाही, कारण एक शासन लागतं, जे अनुशासन लागतं. ग्रामपंचायत सरपंच सर्वभूमी ठरतो आणि किती विकास होईल, किती तिथे त्यांना निधी कमी असतो, त्यामुळे त्यांचा विकास होत नाही. 2015 पासून महानगरपालिका आल्यानंतर आपण पाहताय संपूर्ण ग्रामीणचे जो रस्ते आहेत, सगळे रस्ते तुम्ही सिमेंट काँक्रीट झालेले आहेत. बरेचसे आपल्या संपूर्ण 37 गावामध्ये जो अमृत योजनेमार्फत सगळ्या गावामध्ये जवळजवळ 27 ठिकाणी टाक्यांची कामं चालू आहेत आणि जवळजवळ काहींची 99%, 90%, 100% कामं पूर्ण झालेले आहेत. जो विशेष करून जो समस्या होती कल्याण ग्रामीणची जी पाण्याची आहे ती सॉल्व्ह झालेली आहे, रस्त्यांची ती जवळजवळ आपण पूर्ण सॉल्व्ह झालेली आहे. राहिले जे छोटे मोठे ते येत्या काळात होऊन जाणार. म्हणजे विकास झालाय का तर 100% झालेला आहे, पण वेळ लागतोय. वेळ का लागतोय की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पहिले 2.5 वर्ष ही यांच्याकडे गेली, म्हणजे उद्धव साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळी, इकडे काही झालं नाही. पण देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या तत्परतेमुळे सगळं ही विकासाची कामं होत आहेत. रस्ते झाले, रस्त्याची बाजूला गटार झाली, आता मेट्रो येते. एक विकास आहे का? आहे, 100%. पुढे जर आपण बघितलं तर कल्याण ग्रामीण विधानसभा हे एक नवीन विकसित शहर बनवू शकतो. आपला मित्र पक्ष आणि महायुतीतला घटक असलेला शिवसेना पक्ष, या पक्षामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. तशीच परिस्थिती आपल्या भाजप पक्षात देखील आहे. तर तुम्ही या सगळ्याचा निवडणुकीच्या दृष्टीने कशा प्रकारे ताळमेळ घालणार आहात? जो आमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे भाजपचा, त्याचं काम, त्या कार्यकर्त्याचं कामही आहे, जो पक्षाला, संघटनेला आणि ज्या वार्डात त्या वार्डामध्ये त्याचं काम आहे आणि पक्षाच्या संघटनेला तो वेळ देतो, असा एकनिष्ठ कार्यकर्त्याला आम्ही नगरसेवक बनवतो. आपल्याकडून ग्रामीण भागामध्ये अनेक वर्ष आपण काम करताय, नगरसेवक होण्याची संधी थोडक्यात आपल्याकडून हुकलेली आहे. तर येत्या काळामध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून येण्याची तुमची इच्छा आहे का, किंवा कसं असणार? हो, इच्छा आहे, पण संघटना जी पक्ष जो आम्हाला किंवा संघटना किंवा पक्ष आमचा जी जिम्मेदारी देईल, जे सांगेल ते आम्ही करणार. आतापर्यंत तेच करत आलो. संघटनेने सांगितलं उभं राहायचं तर उभं राहणार, संघटनेला नाही तर नाही. आम्ही संघटनेबरोबर राहणार. बरोबर. या मुलाखतीच्या निमित्ताने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना तुम्ही काय संदेश द्याल? माझा
सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एकच विनंती आहे, येत्या काही काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतीलच. आपण सर्वांनी एकमताने एक विचाराने काम करून सर्व पक्षाच्या पाठीमागे आणि रवींद्र चव्हाण यांच्या पाठीमागे उभं राहूया आणि प्रत्येक वार्डातला नगरसेवक हा कसा जिंकून येईल यासाठी 100% प्रयत्न करूया. हीच त्यांना माझा एक विनंती आहे की आपण केली पाहिजे. बरं. येत्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल याबाबत कोणतीच शंका नाही आणि या महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार अशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आता जिल्हा अध्यक्ष या सर्वांचाच असा ठाम विश्वास आहे. मात्र या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा महापौर बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MHAM TV फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.